नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। प्रत्येक मनुष्याचे स्वप्न असतं आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसे कमवायचे आणि खूप श्रीमंत व्हायचं, समाजात एक प्रतिष्ठित श्रीमंत व्यक्ती व्हावं। त्यामुळे काही अपवाद सोडले तर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हीच इच्छा असते। पण श्रीमंत होण्यासाठी काही नियम असतात आणि माणसांमध्ये काही गुण सुद्धा असावे लागतात। त्यामुळे ज्या व्यक्तीमध्ये हे गुण आहेत त्या व्यक्तीकडे असतील तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही आणि त्या व्यक्तीकडे कधीच माता लक्ष्मी टिकणार सुद्धा नाही। चला तर पाहूया कोणत्या गोष्टी जे आहे, कुठले अवगुण आहे जे प्रामुख्याने सर्वप्रथम आपण आपल्यातनं काढून टाकले पाहिजे किंवा ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ठेवले नाही पाहिजे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहील। आपल्याला श्रीमंत बनण्यापासून कधीच कोणी रोखू सुद्धा शकणार नाही। पहिली गोष्ट म्हणजे प्रामुख्याने माणसाने अस्वच्छ असू नये किंवा अस्वच्छ कपडे घालणे टाळावे, किंवा जो माणूस अस्वच्छ कपडे घालतो, अस्वच्छ राहतो, त्याच्याकडे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही किंवा येत नाही। त्यासाठी आपण दररोज स्वच्छ आंघोळ केली पाहिजे, नीटनेटके कपडे घातले पाहिजे, कारण असं म्हणतात की स्वच्छता जिथे तिथे माता लक्ष्मी वास करते। दुसऱ्या नंबरची गोष्ट म्हणजे आपल्या जिभेवर नियंत्रण नसणे। काही लोक जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त खातात माणसाकडे, त्यामुळे माता लक्ष्मी कधीच टिकून राहत नाही। म्हणून आपल्याकडे आपल्या जिभेवर आपले नियंत्रण असायला हवे सर्वप्रथम। नंतरची गोष्ट म्हणजे अशी माणसे तंदुरुस्त होतात मात्र त्यांच्या कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही, त्यामुळे त्यांची प्रगती सुद्धा होत नाही आणि याशिवाय कटू शब्द बोलणारे लोक सुद्धा कधीच धनवान होऊ शकत नाही। कारण जी लोक इतर माणसांना घालून पाडून बोलतात किंवा सतत दुसऱ्यांबरोबर बोलताना अपशब्द वापरत असतात, अशा माणसांकडे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही। मग ही लोक आपल्या घमंडीपणामुळे हे लोक आपल्याला मित्रापासून, नातेवाईकांपासून दूर होतात आणि ज्यावेळी त्यांच्यावर संकटे येतात त्यावेळेस त्यांच्या मदतीला कोणी देखील येत सुद्धा नाही। नंतर स्वामींच्या मते जो माणूस सूर्योदयानंतर झोपून राहतो, दुपारी जेवण झाल्यानंतर सुद्धा झोपतो, अशा माणसांकडे माता लक्ष्मी कधीच थांबत नाही। कारण यशस्वी माणसांपेक्षा आपल्या दिनक्रम सूर्योदयापूर्वी सुरू करतात आणि लवकर आपला दिनक्रम संपवतात त्या माणसांकडेच माता लक्ष्मी सदैव राहते। दिवसभर कष्ट करतात म्हणून अशा माणसांना माता लक्ष्मी प्रसन्न होते। याशिवाय आपल्याकडे खूप श्रीमंत असून देखील गरीब असल्यासारखे दाखवणे, तसेच मित्रांनो आपली माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपलं घर सोडून जाते। यातील काही गोष्टी कोणतीही गोष्ट जर आपण दुर्लक्ष केली तर तुमच्याकडे माता लक्ष्मी कधीच टिकणार नाही। त्यामुळे आयुष्यात सकारात्मक बदल करा आणि भगवंतांचे नामस्मरण करा, कारण आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होईल। काहीतरी करायचं जर असेल तर नेहमीच आपण ठरवतो आणि काही आपल्या चांगल्या सवयी आपल्याला आयुष्यात यशस्वी देखील बनवतात। आपलं यश आपल्या भाग्यावर नाही किंवा नशिबावर नाही, तर ते आपल्या मेहनतीवर अवलंबून असतं। आपण आपले काम पूर्ण करतो यावरून सगळं ठरवलं जातं। म्हणून तुम्हाला अपयशी लोकांच्या अशा बऱ्याच सवयी सांगणार आहोत आणि म्हणून अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या तुम्हाला नक्कीच यशस्वी बनवतील। आपण अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे आपल्याला पदोपदी अपयशच मिळू शकतं। त्यात जर तुम्हाला भरीसभर म्हणजे सोशल मीडिया, TV, मोबाईल आला, बरंच काही गोष्टी आहेत। एक लक्षात घेतलं पाहिजे की श्रीमंत लोकांना तुम्ही जर बघितलं असेल तर श्रीमंत लोक कधीच सोशल मीडियात जास्त नसतात। सोशल मीडियावर काय चांगलं आहे ते त्यांना माहिती देखील नसतं, काय चालू आहे, म्हणून त्यांच्यानुसार ते आपल्या दुनियामध्येच व्यस्त असतात। दुसऱ्यांच्या आयुष्यात काय ते बघणं त्यांना काडीचा इंटरेस्ट देखील नसतो। स्वतःच्या वेळ आपल्याला पुढे नेण्यात घालवत असतात। TV म्हणा, मोबाईल म्हणा, हाताळून आपल्या शरीरावर खूप वेळा परिणाम देखील होतो। त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी वाढते, ताणतणाव वाढतो। तसेच वैज्ञानिकदृष्ट्या हे देखील सिद्ध झाले आहे की TV पासून, मोबाईल पासून तुमचे विचार करण्याची क्षमता देखील कमी होऊन जाते। तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मोबाईल आणि TV जास्त प्रमाणात बघणं बंद करा।
आपल्याला जे उपयोगाचं आहे तुम्ही बघू शकता, कारण आपल्याला गोष्टींमुळे वाया जातो या गोष्टींमुळे, आणि मग आपल्याला नेहमी अपयश येतं. अशा गोष्टींपासून त्यांच्या गोष्टी आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल, म्हणून नेहमीच आपण ह्या गोष्टी बघायला पाहिजे.